मित्रांनो नमस्कार. गेले एक 8 दिवस आपण व्हिडिओ पोस्ट केले नाहीत कारण आपल्या थोडंसं इथं जखम होती पाठीमागे. इथं दाढ काढल्यामुळं तर थोडंसं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे व्हिडिओ आणलो नाही. आता हे मला जास्त मोठ्यानं बोलता येत नाही, तुम्ही जरा ॲडजस्ट करून घ्या. आता बघा 10 तारीख आणि 6 तारीख ह्या 2 तारखेचे परिपत्रक टोटली सोशल मीडियावरती फिरत आहेत. त्यामध्येच पोरांना, ज्या पोरांचं वय वाढून ज्या मुलांना भेटलं नाही, त्याचं वय संपलेलं आहे, हे मुलं, ज्या मुलांना ह्या भरतीमध्ये वय असूनही चान्स नाही भेटला, त्यांचे फॉर्मच ॲक्सेप्ट नाही केले, ते मुलं. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की SC-BC कास्ट जी आहे ते डॉक्युमेंट अजून पोरांनी काही काढले नाहीत, तेही मुलं. ह्या 3 जे मुलं आहेत कॅटेगरीचे, यांचा एकच प्रश्न आहे की आमच्यावरती शासनानं कुठल्या प्रकारचा अन्याय करू नये. हा झाला विषय वेगळा मित्रांनो. आता विषय समजून घ्या, 10 तारखेला जूनच्या ग्राउंड खरंच होईल का, किंवा 6 तारखेला ग्राउंड होईल का? आता SRPF 6 पासून म्हणतात, पण अजूनपर्यंत हॉल तिकीट उपलब्ध झाले नाही आणि जिल्हा पोलीसला पण अजून हॉल तिकीट आलेले नाहीत. आणि बघा, एक खास गोष्ट असते मित्रांनो, डिपार्टमेंट हे पावसामध्ये ग्राउंड तुमचं घेऊ शकेल, पण विषय हा नाही. विषय काय आहे, जर समजून घ्या मुंबईसारख्या ठिकाणांमध्ये किंवा ठाणेसारख्या, सोलापूरसारख्या जे मोठे शहर आहेत, त्या ठिकाणी फॉर्म पण जास्ती पडले असतील, अशा ठिकाणी मुलांची राहायची सोय कोण करणार? हा एक महत्त्वाचा पहिला मुद्दा असतो की आलेल्या मुलांची सोय करणार तरी कोण? आता मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये मुलं खूप असतात, मग अशा वेळेस जर एखाद्या गावाकडून मुलगा गेला तर त्या मुलांना राहायचं कुठं, खायचं काय, हा एक मोठा प्रश्न पडतो. त्यामुळं मुंबईसारख्या ठिकाणामध्ये जूनमध्ये ग्राउंड राबवणं ही सहजासहजी सोपी गोष्ट नाही. बघा, तर तुम्ही बघता असं मेसेज सर्व बोलत की आता ठाण्याचं ग्राउंड तयार झालेलं आहे, नाशिक ग्राउंड तयार झालेलं आहे. यामध्ये बघा शासनाच्या मनातील गोष्टी आहेत, ते शासन त्यावरती निर्णय काहीही घेऊ शकतं. आपण त्या निर्णयाला चॅलेंज फक्त कोर्टात करू शकतो, पण आपण ते निर्णय आपल्याला मान्यच करावा लागतो. त्यामुळं ज्या मुलांचं वय वगैरे बसत आहे त्या मुलांनी ग्राउंड होणार आहे किंवा नाही, ग्राउंडला वेळ असेल, ह्या गोष्टी सोडून त्या लोकांनी तयारीला लागा, ग्राउंडच्या तयारीच्यावर ठेवा. तुम्ही अभ्यास कमी करा, पण ग्राउंड तयारी 2 टाईम करा, 3 टाईम करा, काही करा, पण सध्या ग्राउंडची तयारी चांगली ठेवा. हा एक मुद्दा होता. आणि हा जे पत्रक काढलेलं आहे त्यांनी डायरेक्टली मागणी केलेली आहे की आम्हाला तुम्ही ही एक चान्स द्या. हा एक मुद्दा होता या ठिकाणी. आणि वयाचा एक मुद्दा होता की केसची अजून हिअरिंग बाकी आहे. बघा, 10 तारखेला दिनांक 6 तारखेला ग्राउंडची तारीख दिलेली त्यांनी, पण 13 तारखेला हिअरिंग आहे कोर्टाची मॅटची. आपल्याला हे सुद्धा गोष्ट दुर्लक्षित करून चालता येणार नाही. ज्या मुलांचं वयाची जी गोष्ट आहे, वयाची SBCची असते, म्हणजे अजून परत फॉर्म रिओपनिंगची गोष्टी असतील. आता ह्या गोष्टी फक्त कोर्टावरती अवलंबून आहेत, ते पण आपल्याला दिनांक 13 तारखेला कळून जाईल ती गोष्ट काय होईल कोर्टाची. ठीक आहे. आज जर निकाल तर कोर्टाचा आला तर त्यावेळेस भरती प्रक्रिया स्थगित सुद्धा होऊ शकते, कारण आतापर्यंत बघा कुठल्याही प्रकारचे हॉल्ट आलेले नाही. मुद्दा काय, कोर्टचा मुद्दा असल्यामुळं, आणि अजून काही असे पत्र गेल्यावरही गृहमंत्रालयाला किंवा DGP ऑफिसला, त्यावरती खरंच नक्कीच विचार होऊ शकतो. आता हे पत्र गेले कसं, पत्र पाठवले करून आपण बघूया काय आहे. सुधीर मुनगंटीवार सरांनी पत्र पाठवलेलं आहे दिनांक 2/6/2024 रोजी. महोदय, पत्र ऐका आता. महोदय, श्री गोपाल रोहनकर व अन्य पोलीस भरती उमेदवार जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त निवेदन आपल्याकडे पाठवत आहे. त्यांनी पोलीस भरतीमधील उमेदवाराचे हितकरिता सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय दिनांक 3 मार्च 2023 मधील वयमर्यादा दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत वाढविण्यात यावे या मागणीसह अन्य एकूण 5 मागणीची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. त्या अनुषंगाने याबाबत योग्य कारवाईसाठी संबंधितांना आदेश द्यावेत ही विनंती. हे पहा, खाली जे पाठवलेले कोण आहे, सुधीर मुनगंटीवार सरांनी पाठवलेले आहे. माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन. प्रत गोपाल रोहनकर, राहणार सावरी बंगालियाजवळ हनुमान मंदिर, नागिनीबाग, चंद्रपूर.
अशा प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र पाठवले देवेंद्र फडणवीस साहेबांना. आणि बघा, ह्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय येऊन जाईल, तेव्हा तुम्ही फक्त धीर सोडू नका मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.